एक छोटीशी पण अतिशय महत्वाची गोष्ट इंग्लिश सराईतपणे बोलण्यासाठी, ती म्हणजे परफेक्ट मी होईन आणि मग मी इंग्लिश बोलेन. जोपर्यंत मला परफेक्शन येत नाही इंग्लिशमध्ये, तोपर्यंत मी इंग्लिश नाही बोलणार. अशी काही जणांची एक समजूत असते. पण ही अतिशय गैरसमजूत आहे ऍक्च्युअली स्पीकिंग. कारण जोपर्यंत तुम्ही इंग्लिश बोलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला परफेक्शन येणार नाहीये. त्यामुळे परफेक्शन आलं की इंग्लिश बोलेन, यापेक्षा उलटा बरोबर तुम्ही करा. मी इंग्लिश बोलेन म्हणजे मला आपोआप परफेक्शन येईल. इंग्लिश तोडकं मोडकं पहिल्यांदा असलं तरी चालतं. त्याबद्दल भीती बाळगायला नको, लाज बाळगायला नको, काहीही विचार नाही करायचा. बस नुसतं इंग्लिशमध्ये बोलायला लागायचं. चुकलं, ग्रामर करेक्ट नाहीये, काहीही फरक पडणारच नाहीये. इंग्लिश तुम्ही बोलत राहा आणि जसं जसं तुम्ही इंग्लिश बोलतच राहाल, तसं तसं तुम्हाला आपोआप त्याच्यात परफेक्शन येणारच आहे. जोडीला तुमचा अभ्यास चालू ठेवा. ग्रामर, टेन्सेस, ऑक्झिलरी वर्ब्स, प्रेपोजिशन्स या सगळ्या गोष्टी, डायलॉग म्हणजे संवादांची प्रॅक्टिस, रीडिंग वाचन, रायटिंग मध्ये मध्ये रोज काहीतरी 10 वाक्य तरी इंग्लिशमध्ये लिहा. म्हणून लिखाण. बेसिकली एखादी भाषा आपल्याला जेव्हा नवी शिकायची असते तेव्हा ती 4 तंत्र असतात. आणि ती 4 तंत्र असतात रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड स्पीकिंग. त्यातलं रीडिंग म्हणजे रोज निदान 1 पान तरी इंग्लिशमध्ये वाचायचं. रायटिंग म्हणजे 10 सेंटेन्सेस तरी इंग्लिशमधून लिहायची. स्पीकिंग म्हणजे बोलायला तर हवंच, त्याशिवाय बोलणं येणार कसं बोलायला. आणि चौथी गोष्ट आहे लिसनिंग. आता लिसनिंग म्हणजे ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं. ते आपण काहीही इंग्लिशमधलं जे इंग्लिश बोलतात, एक आपले इंडियन लोक जे इंग्लिश बोलतात तेही ऐकायचं, कारण ते आपल्याला समजतं. आणि फॉरेनर्स, ऍक्च्युअल ब्रिटिशर्स किंवा अमेरिकेतली किंवा कुठचेही फॉरेनर्स जे इंग्लिश बोलतात ते समजायला थोडा वेळ लागतो, पण तरीही ते ऐकायचं. समजायला का वेळ लागतो? कारण त्यांची ऍक्सेंट वेगळी असते. आता ती समजायला वेळ लागेल, पण ऐकत राहायचं. जितकं ऐकाल तितकं तुम्हाला मनात ते राहील आणि तुम्ही आपोआप बोलू शकाल. म्हणून परफेक्ट मी होईन आणि मग इंग्लिश बोलेन असं न करता, मी इंग्लिश बोलायला लागेन तोडकं मोडकं जसं जमेल तसं, आणि मला आपोआप परफेक्शन येईल.